हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण MST-CET चा क्रॅश कोर्स सुरू केलेला आहे आणि याच्यामध्ये आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत केमिकल कायनेटिक्स नावाचं युनिट आणि हे आपलं याचं लेक्चर 1 आहे. याच्या आधी आपण सॉलिड स्टेट हे युनिट कंप्लीट केलं, त्याच्यानंतर आपण थर्मोडायनामिक्स हे दुसरं युनिट पण आपण कंप्लीट केलं. हे आपलं 3rd युनिट आहे. मग आता बघू आपण याचे MCQ. तर सर्वात पहिला MCQ काय दिलेला आहे, स्टडी ऑफ रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड एज. म्हणजे आपण कशाचा स्टडी करणार आहोत, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आणि रेट म्हणजेच काय, रिॲक्शनची स्पीड, आणि रिॲक्शनचा रेट म्हणजेच रिॲक्शनची स्पीड. आणि याचा स्टडी आपण कशामध्ये करतो, तर हे केमिकल कायनेटिक्सची डेफिनेशन आहे. केमिकल कायनेटिक्समध्ये आपण रिॲक्शनच्या रेटचा स्टडी करत असतो, म्हणजे ऑप्शन सी येणार. पुढचा क्वेश्चन बघा, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज. तर केमिकल रिॲक्शनचा रेट काय असते, तर डेफिनेशन विचारली आपल्याला. तर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली रिॲक्टंट पर युनिट टाईम. तर ओनली रिॲक्टंट असते का, तर हे रॉंग आहे. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली प्रोडक्ट पर युनिट टाईम, हे पण रॉंग आहे. ओनली प्रोडक्ट पण नसते. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट पर एव्हरी राईज इन टेम्परेचर. तर टेम्परेचर सोबत सांगत असतो का आपण रिॲक्शनचा रेट, तर हा पण चुकीचा आहे. कारण रेट जर असेल तर रेट हा आपण टाईमच्या रिस्पेक्टमध्ये सांगत असतो, म्हणजे डिवाइडमध्ये तुमचा टाईम येणार. आणि पुढचा ऑप्शन काय म्हणत आहे, द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट पर युनिट काय सांगितलं आपल्याला, पर युनिट टाईम सांगितलं. बरोबर, म्हणजे रिॲक्टंट ऑर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होत आहे पर युनिट टाईम. तर हे रेट ऑफ केमिकल रिॲक्शनची डेफिनेशन आहे, म्हणजे ऑप्शन कोणता होणार, डी नंबर. पुढचा क्वेश्चन बघा काय दिला आपल्याला, द रेट ऑफ अ रिॲक्शन हॅज इट्स युनिट. रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट काय आहे, तर बघा रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय असते, आपण सध्या सांगितलं चेंज इन कॉन्सन्ट्रेशन आहे ना, पर युनिट काय असते, टाईम, अशा पद्धतीनं. मग आता कॉन्सन्ट्रेशन आहे, तर कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये मोजतो आपण, मोल पर DM क्यूबमध्ये मोजतो. कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये मोजतो, मोल पर DM क्यूब. आणि अपॉनमध्ये काय आहे, टाईम, म्हणजे डिवाइड बाय टाईम. टाईम कशामध्ये मोजतो आपण, सेकंदमध्ये म्हणा किंवा टाईम म्हटलं तरी चालेल. बरोबर, सेकंद म्हणा, मिनिट म्हणा, आवर म्हणा. बरोबर, मग असं तुम्हाला कुठं दिसत आहे बघा, मोल पर DM क्यूब आहे. मोल पर DM क्यूब पर टाईम आहे, म्हणजे याचाच अर्थ मोल DM क्यूब जर वरती गेला तर त्याची पॉवर -3 होणार, आणि टाईम वरती गेला तर टाईमची पॉवर काय होणार, -1 होणार. असं तुम्हाला कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते, बी नंबरच्या. म्हणजे हे युनिट आहे कशाचं, रेट ऑफ रिॲक्शनचं. किंवा ऑप्शनमध्ये असंही देऊ शकतात, मोल पर DM क्यूब म्हणजेच मोलॅरिटी, मोलार कॉन्सन्ट्रेशन M, आणि पर काय येणार, टाईम. बरोबर, मग टाईमसाठी तुम्ही M पर सेकंद पण म्हणू शकता. हे पण काय युनिट आहे कशाचं, रेट ऑफ रिॲक्शनचं. पुढचा क्वेश्चन काय म्हणत आहे, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हेल्प्स टू अंडरस्टँड द. कशासाठी रिॲक्शनचा रेट आपल्या कामात पडते, मेकॅनिझम ऑफ अ केमिकल रिॲक्शन, द फिजिकल स्टेट ऑफ केमिकल रिॲक्शन, नेचर ऑफ केमिकल रिॲक्शन, हाफ लाईफ ऑफ रेडिओ आयसोटोप्स. तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे बघा, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हेल्प्स टू अंडरस्टँड. म्हणजे रिॲक्शनच्या रेटवरून तुम्हाला काय अंडरस्टँड होते. तर रिॲक्शनची स्पीड तुम्हाला माहिती असली तर तुम्ही काय सांगू शकता, तर रिॲक्शनचं मेकॅनिझम सांगू शकता, की फिजिकल स्टेट सांगू शकता केमिकल रिॲक्शनची, की नेचर ऑफ केमिकल रिॲक्शन, केमिकल रिॲक्शनचा नेचर कसा आहे ते सांगू शकता, की हाफ लाईफ सांगू शकता. बरोबर, तर तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही रिॲक्शनचा रेट सांगत आहात म्हणजे रिॲक्शन कशी होत आहे, किती स्पीडनं होत आहे, रिॲक्शन स्लो आहे की फास्ट आहे हे सांगू शकता. म्हणजेच तुम्ही त्याचं डिटेल डिस्क्रिप्शन देऊ शकता, म्हणजे तुम्ही मेकॅनिझम सांगू शकता. बरोबर, म्हणजे ऑप्शन ए येणार. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन कशाला मदत करते, रिॲक्शनचं मेकॅनिझम सांगायला मदत करते. पुढचा क्वेश्चन बघा, पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन. रिॲक्शनचा रेट कशावर डिपेंड असतो, रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर. तर हो, रिॲक्शनचा रेट डिपेंड असते कॉन्सन्ट्रेशनवर. टेम्परेचरवर पण डिपेंड असते, टेम्परेचर वाढवलं की रिॲक्शनचा रेट वाढते. कॅटलिस्ट टाकला की रिॲक्शनचा रेट वाढते. म्हणजे या तिन्ही फॅक्टरवर रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे. म्हणजे तुमचा जो ऑप्शन येणार तो येणार डी, ऑल ऑफ दिस. बरोबर, म्हणजे रिॲक्शनचा जो रेट आहे तो रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशनवर, टेम्परेचरवर आणि कॅटलिस्ट या सर्वांवर डिपेंड असते, म्हणजे ऑप्शन डी. पुढचा क्वेश्चन काय म्हणते, रेट ऑफ रिॲक्शन इज डिफाईन ॲज -dr मायनस डेल्टा, त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ R अपॉन डेल्टा टी, बट द रेट ऑफ रिॲक्शन इज. बघा, तर इथं तुम्हाला काय दिसत आहे, तर हा जो रेट ऑफ रिॲक्शन आहे इज डिफाईन ॲज, तर हे आपल्याला रेट ऑफ रिॲक्शनचा फॉर्म्युला दिला. पण रेट ऑफ रिॲक्शन काय असते, तर रेट ऑफ रिॲक्शन हा ऑलवेज पॉझिटिव्ह असते.
त्यानंतर ऑलवेज निगेटिव्ह असते, आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह असते, बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह असते. तर तुम्हाला माहीत पाहिजे रिॲक्शनचा जो रेट आहे तो नेहमी काय असते, पॉझिटिव्ह असते, तो कधीच निगेटिव्ह नसते. तर हे तुमच्यासाठी महत्त्वाचं, रिॲक्शनचा रेट हा नेहमी काय असते, पॉझिटिव्ह असते. मग तुम्हाला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे, कारण स्पीड जे आहे, स्पीड कधीच आपण निगेटिव्ह सांगत नसतो आणि रेट म्हणजे काय होते, स्पीडच होते, म्हणजे हे नेहमी काय असणार, पॉझिटिव्ह, म्हणजे ऑप्शन ए होणार. पुढे काय दिलेलं आहे, मग पुढे दिलेलं आहे तुम्हाला सिलेक्ट द करेक्ट इक्वेशन फॉर ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन फॉर अ गिवन रिॲक्शन. आपल्याला काय करायचं आहे, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन सांगायचं आहे आणि रिॲक्शन गिवन आहे आपल्याला ए गिव्स बी. मग तुम्हाला माहीत पाहिजे ॲव्हरेज रेट आहे म्हणजे तुमचा डेल्टा येणार. तर चारही ऑप्शनमध्ये तुम्हाला डेल्टा दिसत आहे ॲव्हरेज रेटसाठी. मग जर तुम्हाला एसाठी सांगायचं असेल तर ए हा रिॲक्टंट आहे, म्हणजे जिथं तुम्ही एसाठी सांगत असाल तिथं रिॲक्टंट असेल तर कोणतं साईन पाहिजे, निगेटिव्ह. म्हणजे बघा एसाठी निगेटिव्ह पाहिजे, हे चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. मग एसाठी निगेटिव्ह बघा, या ऑप्शनमध्ये एसाठी निगेटिव्ह दिसत आहे तुम्हाला, इथं एसाठी नाहीच आहे. त्यानंतर बीसाठी बघितलं तर बीसाठी पॉझिटिव्ह पाहिजे, तर इथं बीसाठी पॉझिटिव्ह आहे पण एसाठी निगेटिव्ह नाही आहे, म्हणजे हा ऑप्शन तुमचा नाही आहे. त्यानंतर इथं बीसाठी निगेटिव्ह आहे, आपल्याला बीसाठी पॉझिटिव्ह पाहिजे कारण प्रोडक्ट आहे, प्रोडक्टसाठी रेट सांगता वेळेस पॉझिटिव्ह साईन पाहिजे, म्हणजे हा पण ऑप्शन नाही आहे. म्हणजे तुमचा ऑप्शन येणार डी. कारण बघा याच्यामध्ये काय दिसत आहे तुम्हाला, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन असेल तर आपण निगेटिव्ह साईन घेतो आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन असेल तर पॉझिटिव्ह साईन घेतो. तर ऑप्शन डी हे तुमचा आन्सर आहे. रिॲक्शनचा रेट आपण अशा पद्धतीनं काढत असतो. तर कसा काढत असतो आपण घेत असतो रिॲक्शनचा रेट म्हणजे मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अपॉन काय असते, टाईम. हे रिॲक्टंट विषयी. प्रोडक्टसाठी जर रेट सांगायचा असेल तर साईन असते प्लस आणि चेंज इन कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्टचं आणि अपॉनमध्ये काय येणार, टाईम. म्हणजे अशा पद्धतीनं, म्हणजे ऑप्शन झाला तुमचा डी. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे आपल्याला. पुढे दिलेला आहे आपल्याला N2 + 3H2 आणि याच्यापासून काय भेटत आहे आपल्याला 2NH3. ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन विल बी. रिॲक्शनचा रेट काय होणार, तर परत सेम तसाच क्वेश्चन आहे. तर N2 आणि H2 हे तुमचे रिॲक्टंट आहेत, म्हणजे याच्यासाठी निगेटिव्ह साईन. तर N2 आणि H2 साठी निगेटिव्ह पाहिजे. या ऑप्शनमध्ये N2 साठी निगेटिव्ह नाही आहे, म्हणजे हा ऑप्शन नाही आहे, बरोबर. हा तर इथंच कॅन्सल झाला. त्यानंतर H2 साठी पण निगेटिव्ह पाहिजे, मग H2 साठी निगेटिव्ह तुम्हाला या ऑप्शनमध्ये दिसत नाही, म्हणजे हा पण काय झाला, कॅन्सल झाला. आता राहिले दोन ऑप्शन. मग आता पुढे काय आहे, तर NH3 साठी कोणतं साईन पाहिजे, पॉझिटिव्ह. तर NH3 साठी पॉझिटिव्ह या दोन्ही ऑप्शनमध्ये आहे. पण आता मग पुढे काय चेक करायचं, आता चेक करायचे आहेत तुम्हाला याचे कोएफिशियंट. तर बघा याचा कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे N2/dt सोबत कोएफिशियंट येणार नाही. तर बघा या ऑप्शनमध्ये कोएफिशियंट नाही आहे. त्यानंतर हा 3 आहे, तर इकडे 1/3 येत असते, बरोबर. जेव्हा तुम्ही रेट सांगता तेव्हा 1/3. इथं 2 आहे तर इकडे 1/2 येणार. तर करेक्ट आहे, म्हणजे तुमचा जो ऑप्शन होणार आहे तो ऑप्शन कोणता होणार आहे, सी. कसं काढला आपण, तर N2 आहे, रिॲक्टंट आहे म्हणजे निगेटिव्ह साईन आलं, डेल्टा आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2/ΔT. इथं परत रिॲक्टंट आहे म्हणजे परत निगेटिव्ह साईन आलं आणि 3 आहे तर त्याला आपण 1/3 लिहितो. नंतर H2 साठी, नंतर हा प्रोडक्ट आहे म्हणजे पॉझिटिव्ह साईन आणि 2 आहे तर त्याला लिहिणार 1/2 आणि डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3/ΔT, म्हणजे सी नंबरचा ऑप्शन. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे आपल्याला. इफ द रेट ऑफ रिॲक्शन ॲट टाईम, तुम्हाला रिॲक्शनचा रेट दिलेला आहे, बरोबर. आणि या रिॲक्शनच्या रेटवरून देन कम्प्लीट द रिॲक्शन कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज. तर आपण रिॲक्शन कशी लिहिणार, तर याच्यासाठी बघा, जर हा टी नाही आहे इथं, टी नाही, हे काय आपला रेट ऑफ रिॲक्शन आहे. मग आता रेट ऑफ रिॲक्शन जर असेल तर F2 तुम्हाला निगेटिव्ह दिसत आहे, म्हणजे हा रिॲक्टंटमध्ये येईल, बरोबर. कोएफिशियंट नाही पाहिजे, मग F2ला कोएफिशियंट इथं आहे, म्हणजे हा ऑप्शन नाही आहे तुमचा, बरोबर. त्यानंतर ClO2 हा पण निगेटिव्ह आहे, म्हणजे हा पण तुम्हाला रिॲक्टंटमध्ये पाहिजे आणि त्याचा कोएफिशियंट किती पाहिजे तुम्हाला, कोएफिशियंट इथं 1/2 आहे म्हणजे 2 पाहिजे. म्हणजे ClO2 साठी ClO2 आपल्याला कुठं पाहिजे, ClO2 आपल्याला रिॲक्टंटमध्ये पाहिजे आणि कोएफिशियंट 2 पाहिजे. बघा हा ClO2 रिॲक्टंटमध्ये आहे आणि कोएफिशियंट 2 आहे. हा तर ClO4 आहे, हा तर येणारच नाही, बरोबर. त्यानंतर हा ClO2 दिसत आहे तुम्हाला, तर हा ClO2 4 वेळा आहे, पण हा येणार आहे का, आपल्याला किती वेळा पाहिजे, 2 वेळा पाहिजे, म्हणजे हा ऑप्शन नाही आहे आपला. आणि FClO2 साठी पॉझिटिव्ह आहे म्हणजे प्रोडक्टमध्ये पाहिजे आहे, इथं कोएफिशियंट 2 आहे, 1/2 आहे म्हणजे इथं 2 पाहिजे, बरोबर. मग या केसमध्ये पण आहे, या केसमध्ये पण आहे, पण हे ऑप्शन तुमचं नाही आहे कारण ClO2चा कोएफिशियंट 4 आहे, म्हणजे ऑप्शन कोणतं येणार तुमचं, सी नंबरमध्ये. तर आपण इथं काय केलं, आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे आणि या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण काय केली, रिॲक्शन फाइंड आउट केली. ऑप्शन सी हे तुमचा आन्सर आलं. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे.
पुढे दिलेलं आहे आपल्याला द एक्सप्रेशन, एक एक्सप्रेशन दिलं यूज फॉर, कशासाठी यूज होते. तर आर म्हणजे आहे इथं रिॲक्टंट, पी म्हणजे आहे प्रोडक्ट. रिॲक्टंट हा निगेटिव्ह आहे, प्रोडक्ट हा पॉझिटिव्ह आहे आणि कॉन्सन्ट्रेशन चेंज होत आहे टाईमनुसार. मग याला आपण रेट ऑफ रिॲक्शन म्हणतो, रेट कॉन्स्टंट म्हणतो, कॉन्स्टंट रेट म्हणतो, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणतो. माहिती आहे आपल्याला हा कशाचा फॉर्म्युला आहे, रेट ऑफ रिॲक्शनचा. रेट ऑफ रिॲक्शन काय असते, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट पर युनिट टाईम. बरोबर, म्हणजे ए नंबरचा ऑप्शन. पुढे काय म्हणत आहे, द इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन 2a + 3b गिव्स 3c + 2d इज गिवन बाय. मग आता हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर ए आणि बीसाठी जर सांगायचं असेल तर निगेटिव्ह लागतील. का, कारण दोन्ही रिॲक्टंट आहेत. मग ए आणि बी इथं पॉझिटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह आहे, हे दोन ऑप्शन नाही आहेत तुमचे. त्यानंतर सी आणि डीसाठी जर पाहिजेत असेल तर सी आणि डीसाठी तुम्हाला पॉझिटिव्ह लागेल, तर हे सीसाठी निगेटिव्ह आहे, म्हणजे हा पण ऑप्शन नाही आहे तुमचा. मग राहिला कोणता ऑप्शन, सी नंबरचा. बघा इथं डीसाठी सांगितलं कोएफिशियंट 2 आहे म्हणून 1/2 आणि हा डीचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होत आहे म्हणजे सी नंबरचा ऑप्शन. म्हणजे ऑप्शन तुम्हाला कॅन्सल करता आले पाहिजेत. ऑप्शन जर तुम्ही कॅन्सल केले तर इझिली तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. पुढचा क्वेश्चन बघा 12 नंबर काय म्हणत आहे आता, तर फॉर द रिॲक्शन N2 + 3H2 गिव्स 2NH3 इंस्टंटेनियस रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन कॅन बी रिटन एज. प्रोडक्टचं फॉर्मेशन, तर प्रोडक्ट कोण आहे आपला NH3 आणि NH3 आहे म्हणजे हा N2 आणि H2 तर तुमचा नाहीच आहे. बरोबर, मग आता NH3 साठी प्रोडक्ट आहे म्हणजे साईन पॉझिटिव्ह येणार. बघा दोघांमध्ये पण साईन पॉझिटिव्ह आहे. मग आपल्याला काय विचारलं, इन्स्टंटेनियस रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन, प्रोडक्ट फॉर्मेशनचा रेट पाहिजे आपल्याला. मग प्रोडक्टचं जर फॉर्मेशन होत आहे म्हणजे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट, आणि हा जर आपण सांगत असू, आपण सिंगल सांगत आहोत आणि रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट सांगत असू, तर इथं काय येणार आहे, तर dNH3/dt. बरोबर, तर हा बी नंबरचा ऑप्शन. इथं तुम्हाला कोएफिशियंट लिहिण्याची गरज नाही आहे. कोएफिशियंट कधी लिहित असतो आपण, जेव्हा आपण सर्व एक सोबत लिहित असतो. तर इथं आपण सर्वांना सोबत लिहिलं का, आपल्याला इथं क्वेश्चन काय विचारला, इन्स्टंटेनियस रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन, प्रोडक्ट फॉर्मेशनचा रेट विचारला आणि प्रोडक्ट फॉर्मेशनचा रेट काय आहे, dNH3/dt हा वाला. पण त्यानं जर रेट ऑफ रिॲक्शन म्हटलं असतं, तर ऑप्शन कोणता आला असता, ए नंबरचा. पण त्यानं प्रोडक्ट फॉर्मेशनचा रेट विचारला म्हणून बी नंबरचा ऑप्शन आहे. तर जेव्हा आपण रेट ऑफ फॉर्मेशन किंवा रेट ऑफ कन्झम्पशन लिहित असतो त्यावेळेस कोएफिशियंट लिहिण्याची गरज नसते. हे एक महत्त्वाचं आहे, लक्षामध्ये असू द्या. पुढचा क्वेश्चन काय म्हणते, फॉर रिॲक्शन ए गिव्स टू बी द इन्स्टंटेनियस रेट कॅन बी रिटन एज. आता याच्यासाठी तुम्हाला इन्स्टंटेनियस रेट सांगितला. मग आता इन्स्टंटेनियस रेट जर सांगितला तर कशा पद्धतीनं करणार आपण बघा, तर इथं ए आहे, इथं 2b आहे, म्हणजे एसाठी लागत असेल तर आपल्याला निगेटिव्ह लागेल. तर एसाठी बघा इथं पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा तर ऑप्शन नाही आहे तुमचा. बीसाठी तुम्हाला पॉझिटिव्ह पाहिजे, मग बीसाठी इथं निगेटिव्ह आहे म्हणजे हा पण तुमचा ऑप्शन नाही आहे. आणि रिॲक्शनचा रेट पाहिजे, त्यांना इन्स्टंटेनियस रेट म्हटलं, मग रेट जर म्हटलं तुम्हाला कोएफिशियंट लिहावा लागेल. तर 2 आहे म्हणजे काय येणार, 1/2 dB/dt. तर ऑप्शन झाला तुमचा बी नंबरचा. ए का नाही होणार, जर त्यांना रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी म्हटलं असतं तर ए ऑप्शन असतं, पण त्यानं इन्स्टंटेनियस रेट म्हटलं म्हणजे फक्त रिॲक्शनसाठी. रिॲक्शनचं जेव्हा लिहितो तेव्हा आपण कोएफिशियंट लिहित असतो 13 नंबरचा. त्यानंतर पुढचा ऑप्शन, पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, फॉर द गिवन रिॲक्शन दिलेली आहे आपल्याला 2N2O5, त्याच्यापासून 4NO2 आणि O2 भेटत आहे इन अ लिक्विड ब्रोमीन ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट ड्युरिंग द रिॲक्शन. N2O5 डिसअपियर्स ॲट अ रेट ऑफ 0.04 m/s. म्हणजे आपल्याला N2O5चा रेट ऑफ डिसअपियरन्स दिलेला आहे. बरोबर, मग आता रेट ऑफ डिसअपियरन्स म्हणजे रिॲक्टंट आहे आणि रिॲक्टंट हा डिसअपियर होत असतो माहिती आहे आपल्याला. बरोबर, आणि व्हॉट इज द रेट ऑफ रिॲक्शन, तुम्हाला रिॲक्शनचा रेट सांगायचा आहे. मग आता जेव्हा आपण रिॲक्शनचा रेट सांगतो तर रिॲक्शनचा रेट आहे आणि N2O5च्या फॉर्ममध्ये काय येणार, तर हा रिॲक्टंट आहे म्हणजे मायनस साईन येणार. कोएफिशियंट 2 आहे तर आपण 1/2 लिहिणार. कोएफिशियंट का लिहिला, कारण रिॲक्शनचा रेट विचारला. आणि कॉन्सन्ट्रेशन कोणाचं, dN2O5 काय येणार, dt. बरोबर, आणि आपल्याला दिलेलं काय आहे ना, तर हे जे डिसअपियरन्सचा रेट दिलेला आहे आपल्याला, डिसअपियरन्सचा रेट आहे म्हणजे या मायनस सोबत हे आन्सर तुम्हाला दिलेलं आहे आणि हे आन्सर किती आहे, 0.04. बरोबर, म्हणजे हा 1/2 आणि याचा आन्सर किती आला, 0.04. म्हणजे कशा पद्धतीने येईल बघा, जेव्हा आपण रेट ऑफ रिॲक्शन सांगतो हे इथं करून दिलेलं आहे. तर N2O5साठी सध्या सांगितलं मी मायनस येणार 1/2 dN2O5/dt. जर तुम्हाला हात जर कोणासाठी काढायचा असता NO2साठी, तर रिॲक्शनमध्ये NO2 हा प्रोडक्टमध्ये आहे, कोएफिशियंट 4 आहे तर 1/4 आलं असतं आणि NO2/dt. आणि O2साठी प्लस साईन कारण प्रोडक्ट आहे O2/dt.
पण आपल्याला N2O5 साठी दिलेला आहे, म्हणजे हे आपल्या कामाचं आहे, बरोबर. मग आता आपण काय करू, तर हे व्हॅल्यू इथं पुट करू. तर हा झाला आपला रेट ऑफ रिॲक्शन. 1/2 बाहेर काढला आपण मायनस, आणि याची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला रेट ऑफ डिसअपिअरन्स 0.04, आणि त्याला जर तुम्ही 1/2 मल्टिप्लाय केलं म्हणजेच 0.04ला जर 2 डिवाइड केलं तर आन्सर किती येणार तुमचं 0.02. मग आता असं कोणत्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला 0.02, तर हे ए नंबरच्या ऑप्शनमध्ये. हे झालं तुमचं आन्सर. पुढचा क्वेश्चन बघा 15 नंबर. काय म्हणत आहे आता, अ पर्टिक्युलर मोमेंट ड्युरिंग अ रिॲक्शन, सेम रिॲक्शन दिली आपल्याला, आणि काय दिलं आपल्याला N2O5 डिसअपिअर्स ॲट अ रेट ऑफ 0.03 एम/सेकंड. म्हणजे आपल्याला N2O5चा रेट ऑफ डिसअपिअरन्स दिला, आणि व्हॉट इज द रेट ऑफ NO2 फॉर्मेशन, आणि NO2 फॉर्मेशनचा रेट विचारला. मग या रिॲक्शनमध्ये NO2 फॉर्म होत आहे, बरोबर. आणि हे जर लिहिलं आपण रिॲक्शनचा रेट, तर N2O5 निगेटिव्ह येणार कारण रिॲक्टंट आहे, आणि कोएफिशियंट 2 आहे म्हणून 1/2 आला. NO2 साठी पॉझिटिव्ह येणार कारण प्रोडक्ट आहे, कोएफिशियंट 4 आहे म्हणून 1/4 आला. आणि O2 साठी लिहायचं असेल तर प्रोडक्ट आहे, प्लस साईन येणार, कोएफिशियंट नाही आहे म्हणून जसं तसं. मग आता आपल्याला दिलेलं काय आहे, तर आपल्याला N2O5 दिलेला आहे आणि NO2 विचारलेला आहे, म्हणजे आपल्याला या दोघांचा डेटा दिलेला आहे म्हणून आपण या दोघांना इथं खाली लिहिलं. मग आता यांच्या व्हॅल्यू पाहिजेत आपल्याला, तर N2O5/dt 1/2 बाजूला काढला, आणि हा रेट ऑफ डिसअपिअरन्स आहे म्हणजे मायनस सोबत तुमचा आन्सर किती आहे, तर 0.03, बरोबर. मायनस सोबत तुमचा आन्सर किती आहे 0.03. मग आता पुढे काय केलं इकडे, तर हा 1/4 होता, मग हा 4 काय करतो मी आता इकडे शिफ्ट करतो. 4 जर शिफ्ट केला तर इथं आलं 4/2, बरोबर. आणि 2 1चा 2 2चा म्हणजे इथं आलं 2 × 0.03, 2 × 0.03. इकडे राहिला dNO2/dt, आणि हे जर मल्टिप्लाय जर केलं तर किती येणार 0.06. मग असं तुम्हाला कोणत्या ऑप्शनमध्ये दिसत आहे 0.06 बी नंबरच्या, म्हणजे हा झाला तुमचा ऑप्शन. पुढचा क्वेश्चन बघा आता. पुढे काय दिलं आपल्याला, तर रेट ऑफ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ C इन द रिॲक्शन 2A plus B gives 2C plus 3D was reported as 1.0 m मोल लिटर इनवर्स सेकंड इनवर्स. कॅल्क्युलेट द रिॲक्शन रेट. मग आपल्याला काय दिला, तर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ C दिलं आहे ना, रेट ऑफ चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ C, म्हणजे C साठी व्हॅल्यू दिली आपल्याला, आणि व्हॅल्यू विचारली कोणासाठी, तर रिॲक्शनचा रेट विचारला. मग रिॲक्शनचा रेट जेव्हा आपण रिॲक्शनसाठी सांगतो तेव्हा सर्वांना आपण सोबत लिहितो. मग सोबत जर लिहायचं आहे तर हा निगेटिव्ह येणार, कारण पहिले तर रिॲक्टंट आहे म्हणजे निगेटिव्ह, कोएफिशियंट 2 आहे म्हणून 1/2, नंतर dA/dt. बी साठी काय येणार, तर कोएफिशियंट येणार नाही, त्यानंतर साईन निगेटिव्ह कारण हा रिॲक्टंट आहे dB/dt. या C साठी काय येणार 1/2 कोएफिशियंट, साईन प्लस कारण प्रोडक्ट आहे, आणि D साठी 1/3 कारण कोएफिशियंट 3 आहे, आणि साईन प्लस कारण प्रोडक्ट आहे. मग काय केलं आपण, आपल्याला C साठी व्हॅल्यू दिलेली आहे आणि रिॲक्शनचा रेट काढायचा आहे, म्हणून मी काय करतो इथं या रिॲक्शनच्या रेटला कोणासोबत घेतो, C सोबत. मग हे आपण हे घेतलं इथं. मग आता पुढे काय केलं आपण, C ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1.0, आणि हा 1/2, मग 1.0 म्हणजेच 1, आणि 1च्या डिवाइडमध्ये जर 2 घेतला तुम्ही तर आन्सर किती येणार 0.5, म्हणजे रिॲक्शनचा जो रेट आहे तो किती आहे 0.5. असं तुम्हाला कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते, C नंबरच्या. हा झाला तुमचा आन्सर. पुढचा क्वेश्चन बघा. पुढे काय दिलं आपल्याला, तर 2NO plus O2 in the given reaction nitrogen dioxide decomposes to nitric oxide and molecular oxygen. कॉन्सन्ट्रेशन टाईम डेटा फॉर कन्झम्पशन ऑफ NO2. कोणाच्या कन्झम्पशनसाठी दिला तुम्हाला, NO2च्या, ॲट 200 डिग्री सेल्सिअस आर ॲज फॉलोज. तर आपल्याला डेटा दिलेला आहे, आणि रिॲक्शन आहे, हे रिॲक्शन दिलेली आहे 2NO2 gives 2NO plus O2. मग आता हा डेटा दिलेला आहे आपल्याला, आणि विचारलं काय आपल्याला, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन ड्युरिंग टाईम इंटरवल 200 to 300, म्हणजे 200 to 300, म्हणजे या टाईम इंटरवलसाठी आपल्याला काय काढायचं आहे, रिॲक्शनचा रेट काढायचा, ॲव्हरेज रेट. मग आता ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन काढायचं असेल तर तुम्हाला रिॲक्शन जे दिलेली आहे त्या रिॲक्शनचा वापर करून आपण रेट ऑफ रिॲक्शनचं इक्वेशन लिहिणार. तर हा 2NO2 आहे म्हणजे हा मायनस येणार 1/2, बरोबर. त्यानंतर dNO2/dt असं येणार NO2 साठी, बरोबर. त्यानंतर इज इक्वल टू हा पॉझिटिव्ह येणार कारण प्रोडक्ट आहे, 2 कोएफिशियंट आहे म्हणून 1/2 येणार, dNO/ काय येणार dt, आणि O2 हा पण प्रोडक्ट आहे म्हणजे साईन कोणतं येणार प्लस dO2/ काय येणार dt. मग असंच तुम्हाला इथं खाली लिहिलेलं दिसते, आपण हे इक्वेशन इथं लिहून घेतलं जे मी तुम्हाला सांगितलं ते. मग आता आपल्याला
काय दिलेलं आहे तर आपल्याला NO2/dt साठी डेटा दिलेला आहे. कोणासाठी? NO2 साठी कॉन्सन्ट्रेशन. बघा प्रॉब्लेममध्ये जो डेटा दिलेला आहे आपल्याला तो कोणासाठी आहे? NO2 साठी. मग हा NO2 चा डेटा आपल्याला गिवन आहे. मग आता हे कॉन्सन्ट्रेशन चेंज होत आहे, याचा अर्थ फायनल व्हॅल्यू मायनस काय येणार? इनिशियल व्हॅल्यू. फायनलसाठी आपण NO2 लिहिलं आणि इनिशियलसाठी NO2 लिहिलं, बरोबर. मग आता आपल्याला 200 आणि 300च्या मध्ये काढायचं आहे. मग NO2चं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे तुम्हाला 300 म्हणजे फायनल, 200 म्हणजे इनिशियल. मग आपण फायनल आणि इनिशियल व्हॅल्यू पुट केली तर हा 1/2 आहे, -1/2 बाहेर जसा तसा. आता आपल्याला 300 वरती नंतरचं कॉन्सन्ट्रेशन 2 × 10⁻³ त्यानंतर 2.8 200 वरती किती आहे? 2.8 10⁻³ टाईम किती आहे? नंतरचा 300 आहे, पहिला 200 आहे, म्हणजे काय येणार? 200 - 300. मग असं जर केलं आपण तर आता पुढे काय होणार बघा. तर इथं 10⁻³ 10⁻³ आपण कॉमन काढला आणि इथं 2 आहे आणि इथं -2.8 आहे, म्हणजे 2 मधून -2.8 जर केले तुम्ही तर मायनस किती राहणार आहे? 0.8. मग हे लिहिलं आपण -0.8 10⁻³ मग आता 0.8ला जर आपण 2 डिवाइड केलं आणि डिवाइडमध्ये 300 - 200 आहे म्हणजे किती? 100. आणि 0.8ला 2 डिवाइड केलं तर किती येणार? 0.04. आता इथं तुम्हाला काय दिसत आहे? हे मायनस आणि हे मायनस मायनस साईन काय झालं? प्लस झालं. आणि डिवाइडमध्ये 100 होतं, वरती जर शिफ्ट केलं याला आपण तर 100 म्हणजे 10⁻² आणि वरती जर शिफ्ट केलं तर 10⁻². आणि हा -3 आधी होता, -2 म्हणजे किती झाला? -5. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तो किती आला? 0.4 10⁻⁵. मग आपण हे न्यूमरिकल सॉल्व्ह केलं 0.4 10⁻⁵, म्हणजे हा सी नंबरचा ऑप्शन. पुढचा क्वेश्चन बघा आता काय दिलं आपल्याला. पुढे दिलेलं आहे आपल्याला व्हेन रिॲक्शन प्रोग्रेसेस. जेव्हा रिॲक्शनची प्रोग्रेस होत असते तेव्हा काय म्हणते? रेट ऑफ द रिॲक्शन गोज ऑन इन्क्रीजिंग. रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होत जाते. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट गोज ऑन डिक्रीजिंग. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होते का? नाही. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट गोज ऑन डिक्रीजिंग. तर हे करेक्ट आहे. तुम्हाला माहिती आहे जशी रिॲक्शन होणार तसं काय होणार? रिॲक्टंट कमी कमी होणार आणि प्रोडक्ट जो आहे तो वाढत जाणार, म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन गोज ऑन डिक्रीजिंग. हे करेक्ट आहे. आणि रिॲक्शनच्या रेटविषयी तर आपण सांगूच शकत नाही रेट इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार. तर रिॲक्शन रेट ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट असं पण नाही आहे. म्हणजे तुमचा जो ऑप्शन आहे तो सी आहे. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होत असते? डिक्रीज होत असते. हे आपल्या लक्षामध्ये आलं. आता पुढचा क्वेश्चन काय म्हणत आहे आपलं? द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिक्रीजेस फ्रॉम 0.2 m to 0.1 m in 10 minutes. म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं 0.2 पासून 0.1 पर्यंत इन 10 minutes. द रेट ऑफ रिॲक्शन इज. तर रिॲक्शनचा रेट काय झाला? तर बघा आपला रिॲक्शनचा रेट काय असते? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. तर कॉन्सन्ट्रेशन कसं चेंज झालं? 0.2 पासून 0.1 पर्यंत. रिॲक्टंट आहे म्हणजे मायनस साईन येणार, बरोबर. मग आपण इथं लिहिलेलं आहे बघा. तर आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन काढायचा होता, तर कसा काढणार आपण? तर पहिले तर मायनस साईन येणार, मग फायनल कॉन्सन्ट्रेशन मायनस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, बरोबर. आणि डिवाइडमध्ये काय असते? टाईम, कारण आपण रेट काढत आहोत, बरोबर. मग फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे 0.1, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे 0.2. मग पुट केलं फायनल 0.1, इनिशियल 0.2 आणि 0.1 मधून जेव्हा 0.2 मायनस केले तेव्हा आन्सर येते -0.1. आणि इथं डिवाइडमध्ये किती आहे? टाईम किती आहे आपला? 10 मिनिट. मग हा 10 येणार. मग आता इथं तुम्हाला काय दिसत आहे? इथं मायनस साईन आहे, मायनस मायनस प्लस झालं इथं. आणि 0.1 आणि 10 म्हणजे 10ची पॉवर काय आहे इथं? तर इथं बघा डिवाइडमध्ये 10 होता, 10ची पॉवर 1 आहे, वरती जर शिफ्ट केला तर तो होणार 10ची पॉवर -1. आणि 0.1 म्हणजे किती? 10ची पॉवर -1 आणि 10ची पॉवर -1 इंटू 10ची पॉवर -1 म्हणजे 10ची पॉवर -2 आणि 10ची पॉवर -2 तुम्हाला दिलेला आहे का आन्सर बघा. तर हे आन्सर कशामध्ये पाहिजे आपल्याला? तर मोल पर DM³ मिनिट इनवर्समध्ये पाहिजे. मग आता असा आन्सर तुम्हाला कुठं दिसत आहे? तर 10ची पॉवर -2 असणारा आन्सर बघा. हे जर घेतलं तुम्ही तर हे रॉंग होणार, कारण मिनिट इनवर्स मोल इनवर्स आहे, हे तर युनिट नसतेच. फक्त यम, तर हे पण युनिट नाही आहे रेटचं, म्हणजे रेटचे तुमचे हे 2 युनिट आहेत. आणि याच्यामध्ये 10ची पॉवर -2 म्हणजे किती? 0.01. आणि असं तुम्हाला कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते? सी नंबरच्या. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे आपल्याला. For the reaction A plus B plus C gives product, the term -dC/dt in rate equation refers to. C साठी सांगितलं. मग C साठी काय असते? तर हा रिॲक्टंट आहे. मग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, कॉन्सन्ट्रेशन आहे काय? आहे डिवाइडमध्ये टाईम आहे, म्हणजे हा रेट आहे, बरोबर. डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट विथ टाईम. तर हे तुमचा आन्सर बरोबर आहे, कारण मायनसचं साईन आहे आणि मायनसचं साईन आहे म्हणजे रेट काय होत आहे? डिक्रीज होत आहे. आणि रिॲक्टंट आहे तो टाईमनुसार, म्हणजे तुमचा जो ऑप्शन आहे तो कोणता होणार? बी नंबरचा. पुढचा क्वेश्चन काय म्हणते बघा. द रेट ऑफ द रिॲक्शन व्हेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इच रिॲक्टंट इज.
युनिटी. मग रिॲक्शनचा रेट कधी, जेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ईच रिॲक्टंट इज युनिटी, तर त्याला काय म्हणतो आपण, तर हे रेट कॉन्स्टंटची डेफिनेशन आहे. तुम्हाला माहीत आहे आपलं असते रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, हा फॉर्म्युला आहे. मग आता जर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जर युनिटी आहे, युनिटी म्हणजे किती, 1, म्हणजे हे 1 आहे, म्हणजे तुम्हाला काय भेटेल इथं, रेट इज इक्वल टू के भेटेल. आणि रेट इज इक्वल टू के म्हणजेच रेट ऑफ रिॲक्शन व्हेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ईच रिॲक्टंट इज युनिटी. प्रत्येक रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन युनिटी म्हणजे 1 झालं, तर रेट म्हणजेच काय असते, के, आणि के म्हणजे काय, रेट कॉन्स्टंट, म्हणजे बी नंबरचा ऑप्शन. पुढचा क्वेश्चन काय म्हणते बघा, इन अ गिवन रिॲक्शन ए प्लस स्मॉल ए कॅपिटल ए प्लस स्मॉल बी कॅपिटल बी गिव्स प्रोडक्ट. तर आपल्याला रेट दिलेला आहे. फॉर द कॉम्प्लेक्स रिॲक्शन एक्स अँड वाय कॅन बी, तर हे एक्स आणि वाय काय असतील बघा. तर तुम्हाला काय दिसत आहे इथं, हे एक्स आणि वाय ह्या पॉवर आहेत कोणाच्या, कॉन्सन्ट्रेशन टर्मच्या. कॉन्सन्ट्रेशन टर्मच्या पॉवर आहेत म्हणजे ऑर्डर सांगू शकतो आपण याच्यावरून. आणि ऑर्डरविषयी तुम्हाला सांगायचं आहे, तर ऑर्डर निगेटिव्ह असू शकते, बरोबर. त्यानंतर ऑर्डर 0 पण असू शकते, ऑर्डर फ्रॅक्शन पण असू शकते. म्हणजे हे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. म्हणजे तुमचा ऑप्शन काय ना, डी. तुम्हाला ऑर्डरच्या प्रॉपर्टीज माहीत पाहिजेत, तर रिॲक्शनची जी ऑर्डर आहे ते 0 पण असू शकते, निगेटिव्ह पण असू शकते, पॉझिटिव्ह पण असू शकते, फ्रॅक्शन पण असू शकते. तर ह्या सर्व गोष्टी ऑर्डर असू शकते, म्हणजे ऑल ऑफ दीज, डी नंबरचा ऑप्शन येणार. पुढचा क्वेश्चन काय म्हणते, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट फॉर रेट लॉ. रेट लॉसाठी आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. मग इनकरेक्ट म्हणजे काय, तर रेट लॉ म्हटलं त्यानं, तर थेरॉटिकली डिटरमाइन इक्वेशन, तर हे चुकीचं आहे. रेट लॉ हा एक्सपेरिमेंटली डिटरमाइन इक्वेशन आहे, मग इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइन इक्वेशन, बी नंबरचा ऑप्शन. पुढे तुम्हाला वाचण्याची पण गरज नाही, बरोबर. तर बी नंबरचा ऑप्शन येणार, रेट लॉ हे एक्सपेरिमेंटल डिटरमाइन इक्वेशन आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे तुम्हाला, फॉर द गिवन रिॲक्शन, एक रिॲक्शन दिलेली आहे, त्या रिॲक्शनसाठी रेट लॉ दिलेला आहे तुम्हाला. द रेट ऑफ रिॲक्शन ॲट 40 डिग्री सेल्सिअस इज फाउंड टू बी. तुम्हाला रेट ऑफ रिॲक्शन दिला 0.40, आणि कॉन्सन्ट्रेशन एचं दिलं, बीचं दिलं, आणि रेट कॉन्स्टंट तुम्हाला काढायला सांगितला, बरोबर. रेट कॉन्स्टंट त्या टेम्परेचरवर काय असेल. मग फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे, व्हॅल्यू पुट करायचे आहेत. तर रेटची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, किती आहे, रेट ऑफ रिॲक्शन किती म्हणते, 0.40. 0.40 म्हणजे 0.4, आणि के तुम्हाला काढायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि बी, तर एचं कॉन्सन्ट्रेशन आहे 1 आणि बीचं किती आहे 0.3, बरोबर. बीचं आहे 0.3. मग आता आपण हा 0.3 इकडे शिफ्ट केला, म्हणजे 0.4च्या डिवाईडमध्ये 0.3 येणार, बरोबर. म्हणजे 0.4च्या डिवाईडमध्ये 0.3, म्हणजे हा पॉईंट इथं कॅन्सल केला आपण, तर किती आला 4/3. आणि 4/3 हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे आता आपल्याला, बरोबर. मग कशा पद्धतीनं सॉल्व करणार आपण, तर बघा 0.4 होतं, त्याच्या डिवाईडमध्ये आला 0.3 आला, बरोबर. 4/3 म्हणजे किती येणार, 1 पॉईंट समथिंग हे आन्सर येणार आहे ना. म्हणजे इथं ऑप्शनमध्ये काहीतरी गडबडी नाही, बीचा स्क्वेअर आहे, लक्षामध्ये घ्या. रेट लॉ बरोबर बघा, तर रेट आपल्याला दिलेला आहे 0.4, केची व्हॅल्यू माहीत नाही, ए किती आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए 1 आहे, आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी किती आहे 0.3, पण त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे इथं 0.3चा स्क्वेअर येणार, बरोबर. मग हा स्क्वेअर याच्या डिवाईडमध्ये जाईल, म्हणजे काय होणार, तर 0.4 जो आहे या 0.4च्या डिवाईडमध्ये 0.3चा स्क्वेअर, म्हणजे 0.3 इंटू 0.3. मग असं जर असेल तर मी काय करतो, याला सॉल्व करतो, तर हे पॉवर इथं शिफ्ट करून घेतो. यांची पॉवर जर शिफ्ट केली आपण, तर 4 इंटू 10⁻1 होणार, आणि खाली -1 होणार आहे ना. 4 इंटू 10⁻1 आणि खाली 0.3 आहे, म्हणजे याला 3 इंटू 3 आणि 10⁻2, दोघांची पण पॉवर मी शिफ्ट केली. मग हा -2 जर वरती पाठवला तर +2, आणि +2 आणि हा -1 म्हणजे किती राहिला 1, म्हणजे वरती राहिलं 4 इंटू 10⁻1, वरती राहिलं 4 इंटू 10⁻1 म्हणजे 10, आणि खाली राहिलं 3 इंटू 3 म्हणजे किती 9, आणि 4 इंटू 10 किती झालं 40, आणि 40 डिवाइड बाय 9, तर किती होणार, 9नं जर 40ला डिवाइड केलं तर नमचूक 36, 4 0, परत नमचूक 36, 4.44, म्हणजे कोणता ऑप्शन येणार, डी नंबर. हे झालं तुमचं ॲन्सर. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे तुम्हाला, कन्सिडर द रिॲक्शन. आपल्याला एक रिॲक्शन कन्सिडर करायला सांगितली. रिॲक्शन आहे 2a + b गिव्स c + 2d, हे रिॲक्शन आहे. मग ए काय म्हटलं त्यांना, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल ॲट कॉन्स्टंट बी, बीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे आणि एचं काय केलं, डबल केलं. द रेट ऑफ रिॲक्शन इज डबल, तर रिॲक्शनचा रेट काय होते, डबल होते. आणि पुढे म्हणते इफ द रिॲक्शन इन्क्रीज बाय 4, रेट लॉ फॉर ऑफ गिवन रिॲक्शन विल बी. तर काय होणार आहे क्वेश्चन बघा, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल ॲट कॉन्स्टंट बी, द रेट ऑफ रिॲक्शन डबल्स. मग आता काय म्हणत आहे तो,
तर त्यानं काय केलं, एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन जेवढंचं तेवढंच आहे, तर रिॲक्शनचा रेट काय होत आहे, डबल होत आहे, बरोबर. आणि इफ द रिॲक्शन इन्क्रीज बाय 4, तर हे क्वेश्चन थोडाफार रॉंग झाला इथं. रिॲक्शन इन्क्रीज बाय 4 झालं हे, म्हणजे इथं काहीतरी प्रिंट मिस्टेक आहे, त्यामुळे आपण हा क्वेश्चन सध्या सॉल्व करू शकत नाही. पुढचा क्वेश्चन बघा, प्रिंट मिस्टेक आहे त्याच्यामध्ये. पुढचा क्वेश्चन काय म्हणत आहे आपल्याला, कन्सिडर द रिॲक्शन O2 + 2NO gives 2NO2. काय म्हणत आहे, रेट ऑफ रिॲक्शन डबल्स इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 इज डबल. O2चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रिॲक्शनचा रेट डबल होते. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO इज डबल, रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज बाय फॅक्टर. बघा परत इथं पण काहीतरी प्रिंट मिस्टेक आली, फॅक्टर दिलेलाच नाही आहे इथं, बरोबर. त्यामुळे हा पण क्वेश्चन आपण सॉल्व करू शकत नाही. तर अशा टाईपचे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे त्याच्यासाठी मी काय करतो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या टाईपचे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे त्याची PDF मी तुम्हाला देऊन देईल, त्याचा वापर करून तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व करू शकता. मग आता पुढचा क्वेश्चन बघू आपण कशा पद्धतीनं करणार. तर काय म्हणत आहे, बाय नोईंग द रेट लॉ द गिवन ऑफ अ गिवन रिॲक्शन मिक्सचर द फॉलोइंग टर्म कॅन बी एस्टिमेटेड. म्हणजे रेट लॉचा वापर करून आपण काय काढू शकतो, तर रेट ऑफ रिॲक्शन काढू शकतो का, टाईम टेकन इन रिॲक्शन काढू शकतो का, रेट कॉन्स्टंट काढू शकतो का. तर बघा रेट लॉ म्हणजे काय असते, रेट इज इक्वल टू काय असते, के कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, हा फॉर्म्युला आहे. मग आता या फॉर्म्युल्यावरून तुमच्या काय लक्षात आलं, तर तुम्ही रिॲक्शनचा रेट काढू शकता. टाईम दिसते का तुम्हाला याच्यामध्ये, नाही, म्हणजे टाईम नाही काढू शकत. रेट कॉन्स्टंट के काढू शकता, बरोबर. म्हणजे तुम्ही ए आणि सी काढू शकता. म्हणजे तुमचा जो ऑप्शन आहे तो कोणता होणार, डी नंबरचा, ज्याच्यामध्ये तुम्ही ए आणि सी काढू शकता. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, द सम ऑफ पॉवर टू विच कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आर रेज इन द रेट लॉ इक्वेशन टू एक्सप्रेस द ऑब्झर्व रेट ऑफ रिॲक्शन इज. तर सम ऑफ पॉवर म्हटलं त्यांना, सम ऑफ पॉवर म्हटलं कोणाची, कॉन्सन्ट्रेशन टर्म्सची, इन रेज इन रेट लॉ. तर रेट लॉ जर असेल तर तुम्हाला माहीत पाहिजे, रेट लॉ जर असेल तर आपण त्याला लिहितो रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर एक्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द पॉवर वाय. आणि या पॉवरची सम म्हणजे एक्स प्लस वाय, आणि पॉवरची सम म्हणजे काय असते, ऑर्डर ऑफ रिॲक्शन, म्हणजे बी नंबरचा ऑप्शन होणार. पुढचा क्वेश्चन काय म्हणते बघा, पुढचा क्वेश्चन काय म्हणत आहे, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. इनकरेक्ट स्टेटमेंट पाहिजे आपल्याला. द ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज नॉट रिलेशन टू द स्टायकोमेट्रिक इक्वेशन ऑफ द इक्वेशन. तर काय सांगितलं त्यानं, जे ऑर्डर ऑफ रिॲक्शन आहे ते स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट जे आहेत इक्वेशनमध्ये, स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट त्याच्याशी रिलेशन नाही आहे. सांगतो कसं, तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन स्ट्रिक्टली अ थेरॉटिकल डिटरमाइन क्वांटिटी. तर हे स्टेटमेंट रॉंग आहे, बरोबर. कारण आपल्याला माहिती आहे ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असते, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन क्वांटिटी आहे. ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज ऑलवेज डिफाईन इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. रिॲक्शनची ऑर्डर आपण कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्समध्ये सांगतो. ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज नॉट डिफाईन इन टर्म्स ऑफ प्रोडक्ट अँड प्रॅक्टिकली डिटरमाइन क्वांटिटी. तर काय सांगितलं आपण, हे आपण प्रोडक्टसाठी सांगत नाही आणि प्रॅक्टिकली डिटरमाइन क्वांटिटी आहे, बरोबर आहे. प्रॅक्टिकली डिटरमाइन क्वांटिटी आहे, एक्सपेरिमेंट केल्यावरच भेटते, आणि हे आपण प्रोडक्टसाठी सांगत नाही. म्हणजे हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शनचं रिलेशन नसते कोणासोबत, स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट सोबत आहे ना, इक्वेशनचे जे स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट असतात त्याच्यासोबत. हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. म्हणजे रॉंग स्टेटमेंट कोणतं आहे तुमचं, तर हे थेरॉटिकली डिटरमाइन क्वांटिटी आहे, हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे, म्हणजे ऑप्शन झाला बी. आता स्टायकोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय, तर स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट पाहिजे इथं. स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट म्हणजे काय, तर बघा हे इक्वेशन आहे ए प्लस 2b गिव्स सी प्लस 2d. तर हा जो 2 आहे इथं बी सोबत किंवा डी सोबत जो 2 आहे याला आपण स्टायकोमेट्रिक कोएफिशियंट म्हणतो. तर याच्याशी रिॲक्शनच्या ऑर्डरला काही घेणं देणं नाही, कारण ऑर्डर कशावरून काढतो आपण, एक्सपेरिमेंट केल्यावर आपल्याला काय भेटते, ऑर्डर भेटते. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे आपल्याला, द रेट ऑफ अ रिॲक्शनचा रेट दिला आपल्याला 8 × 10⁻⁴, आणि एचं कॉन्सन्ट्रेशन बीचं कॉन्सन्ट्रेशन दिलं, आणि इफ द रेट कॉन्स्टंट ॲट गिवन टेम्परेचर इज रेट कॉन्स्टंट दिला. मग देन द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज, रिॲक्शनची ऑर्डर सांगितली. क्वेश्चन सॉल्व करण्याची गरज नाही आहे, रिॲक्शनची ओव्हरऑल ऑर्डर सांगितली, आणि तुम्हाला रेट कॉन्स्टंट दिलेला आहे. रेट कॉन्स्टंटचं युनिट आहे सेकंड इनवर्स, आणि सेकंड इनवर्स युनिट हे कोणासाठी असते, फर्स्ट ऑर्डरसाठी असते. प्रॉब्लेम सॉल्व करण्याची गरज नाही, डायरेक्ट आन्सर शॉर्टकटमध्ये सांगू शकता तुम्ही की जर सेकंड इनवर्स युनिट असेल तर तुमची रिॲक्शनची ऑर्डर काय असेल, फर्स्ट ऑर्डर, म्हणजे ऑप्शन झाला बी. सॉल्व करण्याची गरज नाही. पुढचा क्वेश्चन काय म्हणते बघा, तर एचं कॉन्सन्ट्रेशन दिलं तुम्हाला, त्यानंतर बीचं कॉन्सन्ट्रेशन दिलं, आणि रेट ऑफ रिॲक्शन दिला. इफ द रिॲक्शन इज सेकंड ऑर्डर इन ए अँड फर्स्ट ऑर्डर इन बी, तेव्हा के काढायचा आहे तुम्हाला. म्हणजे आपला रेट लॉ काय होणार आता इथं, तर रेट लॉ जर सांगायचा असेल तर रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. तर एची ऑर्डर किती आहे, 2,
आणि बीची किती आहे ऑर्डर, तर फर्स्ट म्हटलं त्यानं म्हणजे इथं 1. मग आता आपल्याला रेट दिलेला आहे का, तर रेट ऑफ रिॲक्शन तुम्हाला दिलेला आहे 1.8 10⁻². त्यानंतर के तुम्हाला काढायचं आहे, एचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 त्याचा स्क्वेअर आहे, मग 0.1चा स्क्वेअर होणार 0.01 इंटू कॉन्सन्ट्रेशन बीचं किती आहे 0.25. मग आता काय करणार तुम्ही, या 1.8 10⁻² याच्या डिवाईडमध्ये काय शिफ्ट करायचं आहे तुम्हाला 0.01 म्हणजे 10⁻² आणि 0.25 बरोबर. मग आता काय झाला, हा 10⁻² काय झाला कॅन्सल, म्हणजे वरती राहिला 1.8 खाली राहिला 0.25. मग जर तुम्ही ह्या पॉवर शिफ्ट केल्या 2 जर पॉवर शिफ्ट केली समजा, तर वरती होणार 180. आपण हा पॉईंट 2 शिफ्ट केला तर एक आपण इथं 0 घेणार आणि हा पॉईंट 2 शिफ्ट केला तर खाली राहणार 25. आणि आता 180 डिवाइड बाय 25. आता हे तुम्हाला डिवायडेशन करायचं आहे, तर हे किती येणार 180च्या डिवाईडमध्ये 25. 5 डिवाइड करू शकतो आपण, इथे येणार 5 5 25, इथे येणार 5 3 15 बरोबर. राहिले 3 शून्य, 5 7 35 नाही 3 शून्य म्हणजे 5 30 म्हणजे वरती किती झाले 36 आणि खाली किती आले 5. मग आता 5 जर 36ला केलं तर 5 7 किती होणार 35, 1 0 5 2 10 म्हणजे किती येणार आन्सर 7.2. म्हणजे डी नंबरचं ऑप्शन हे झालं तुमचं आन्सर. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. इन अ जनरल इक्वेशन रेट दिला आपल्याला, द पॉवर टर्म यन रिप्रेझेंट, यन काय रिप्रेझेंट करते, तर रेट इज इक्वल टू आहे के कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, त्याची पॉवर यन आहे. पॉवर यन आहे म्हणजे हे काय सांगते आपल्याला, रिॲक्शनची ऑर्डर सांगते. रेट लॉमध्ये पॉवर असेल तर त्याला आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणतो, म्हणजे सी नंबरचं ऑप्शन. पुढे काय म्हणत आहे, ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज, तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन नेवर फ्रॅक्शनल, तर हे चुकीचं आहे. फ्रॅक्शन असू शकते, नेवर 0 बी असू शकते म्हणजे हे पण चुकीचं आहे. ऑलवेज इक्वल टू 1 हे चुकीचं आहे, ऑर्डर काही पण असू शकते. ऑलवेज अँड एक्सपेरिमेंटल डिटरमाइन क्वांटिटी माहिती आहे आपल्याला, ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय एक्सपेरिमेंटल डिटरमाइन क्वांटिटी म्हणजे डी नंबरचं ऑप्शन. पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे आपल्याला, द रेट लॉ इज गिवन दॅट, आपला रेट लॉ दिलेला आहे, देन द ऑर्डर ऑफ द रिॲक्शन विल बी, रिॲक्शनची ऑर्डर काय झाली, तर रिॲक्शनची ऑर्डर कशी काढत असतो आपण, ज्या पॉवर आहेत त्यांची सम. पॉवर एक आहे 3/2 प्लस दुसरी आहे 1/2 आणि याचा बेस सारखा आहे म्हणजे वरच्यांचे ॲडिशन 3 + 1 किती झाले 4 डिवाइड बाय 2, 4 डिवाइड बाय 2 म्हणजे किती 2, म्हणजे तुमच्या रिॲक्शनची ऑर्डर किती आहे 2, म्हणजे सी नंबरचा ऑप्शन. पुढचा क्वेश्चन काय म्हणते पहा, द युनिट ऑफ डिनोशन के ऑफ अ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन, म्हणजे केचं युनिट कशावर डिपेंड असते, के काय आहे रेट कॉन्स्टंट, आणि रेट कॉन्स्टंटचं युनिट कशावर डिपेंड आहे, रिॲक्शनच्या ऑर्डरवर डिपेंड आहे. ऑर्डर बदलली की रेट कॉन्स्टंटचं युनिट बदलते, जसं तुम्हाला माहिती आहे. जर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असेल तर त्याचं युनिट जे रेट कॉन्स्टंटचं युनिट आहे ते सेकंड इनवर्स असते. 0 ऑर्डर रिॲक्शन असेल तर m/सेकंद असते, म्हणजे ऑर्डर बदलली की रेट कॉन्स्टंटचं युनिट बदलते, म्हणजे ऑर्डरवर डिपेंड आहे. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हणत आहे. पुढे काय दिलं आपल्याला, इन अ गिवन रिॲक्शन ए गिव्स बी फर्स्ट ऑर्डर, द रेट ऑफ फर्स्ट ऑर्डर, कोणती रिॲक्शन म्हटलं फर्स्ट ऑर्डर, तर रेट ऑफ म्हणजे रेट दिला आपल्याला बरोबर, रेटची व्हॅल्यू दिली आणि एचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आपल्याला, द रेट कॉन्स्टंट ऑफ द रिॲक्शन विल बी. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे म्हणजे रेट काय होणार, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, फर्स्ट ऑर्डर आहे म्हणजे याची पॉवर 1 येणार बरोबर. मग रेट किती दिला आपल्याला 6.5 10⁻⁻6 आणि के आपल्याला माहीत नाही आणि ए किती दिलेला आहे 0.5. मग आज 0.5 इकडे शिफ्ट केला म्हणजे इकडे 6.5 10⁻⁻6 काय इथं आपलं 6.5 10⁻⁻6 आणि त्याच्या डिवाईडमध्ये काय आला 0.5. मग आता हा 0.5 पॉईंट जर तुम्ही कॅन्सल केला तर वरती राहिले 65 आणि खाली राहिले 5 आणि 13 5 65 आहे, 5 1 5, 5 जर 13ला गुणलं तर किती येणार 65 म्हणजे 13 आणि इंटू 10ची पॉवर किती आहे -5. असं तुम्हाला कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते, बी नंबरच्या ऑप्शनमध्ये 13 इंटू 10ची पॉवर -5. अशा पद्धतीनं आपण हे न्यूमरिकल सॉल्व करणार. म्हणजे आपण लेक्चर 1मध्ये केमिकल कायनेटिक्सचा हा टॉपिक कंप्लीट केला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचं बघू, आणखी आपण MCQ याचे सॉल्व करणार. जवळपास आज आपण 36 MCQ सॉल्व केले आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, हे जे आपण MCQ घेत आहोत याची परत प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यासाठी मी हे जे PDF आहे हे डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, तिथून तुम्ही परत प्रॅक्टिस करा. त्याच्यासोबतच जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा.